एकही महाल बांधला नाही. का बांधला नाही बरं? कधी प्रश्न पडला का बांधला नाही? महाराजांनी महाल यासाठी बांधला नाही कारण बाहेरच्या राज्यांनी महाल बांधले आणि त्यांनी त्यांच्या महालामध्ये बायका नाचवल्या. माझ्या महाराजांनी महाल नाही बांधले. माझ्या महाराजांनी 365 गड किल्ले बांधले आणि त्या किल्ल्याच्या जोरावरती इथल्या बायका वाचवल्या. हे गड किल्ले आपल्याला सांगतात की महाराजांचं नवचैतन्य म्हणजे काय आहे. अहो फोन नव्हते त्यावेळी. हे धनीस जे बोलण्याचं साधन आहे ना हे नव्हतं. मग काय करायचे महाराज? रायगडावरती गेल्यावरती नगरखान्यापाशी उभारायचं आणि तिथून अत्यंत हळू आवाजात बोलायचं. तुम्हाला महाराजांच्या सिंहासनापाशी अत्यंत मोठ्या आवाजात ऐकू जातं. किती हळू आवाजात बोला, आजही बोला, नगरखान्यापाशी सिंहासनावरती स्पष्ट ऐकू जातं. हे महाराजांनी रायगडाचं तंत्र निर्माण केलं. अहो बघा ना, त्यावेळी फोन नव्हते. व्हॉट्सअप गेलाय गावातला नव्हते त्यावेळी. मग त्यावेळी तानाजी मालुसरेंनी कोंडा नाही घेतला. कसं कळवलं महाराजांना? का मिस कॉल टाकला महाराज घेतलाय म्हणून? नाही. तानाजी मालुसरेंनी गवताची गंजी पेटवली आणि पांढरा धूर केला. महाराजांना कळाले राजगडावरती तानाजींनी गड घेतलाय, गड फतेह केलाय. पांढरा धूर म्हणजे गड घेतल्याची निशाणी होती आणि काळा धूर म्हणजे स्वराज्यामध्ये एखादं संकट आले याची निशाणी होती. रायगडावरती एखादा संकट आले की स्वराज्यावरती काळा धूर पेटवायचा. मग रायगडावरचा काळा धूर बघून तो तोरण्यावरती पेटला जायचा. मग तोरण्यावरती काळा धूर केला जायचा. मग तोरण्यावरचा काळा धूर बघून राजगडावरती पेटला जायचा. मग राजगडावरती काळा धूर केला जायचा. राजगडाचा काळा धूर बघून आजूबाजूच्या किल्ल्यावरती धूर केला जायचा आणि ते बघून 15 किल्ल्यावरती धूर केला जायचा. तो काळा धूर 15वरचा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती दिसायचा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरती काळा धूर केला जायचा. 10 ते 15 मिनिटाच्या आत स्वराज्यातल्या 365 किल्ल्यावरती निधनाची किंवा वाईट बातमी पोहोचवली जायची. एकमेव स्वराज्य महाराजांचं स्वराज्य. हो, बाहेरची लोक येतात, बाहेरची लोक बघून जातात. जेव्हा बाहेरच्या राज्यात जाल ना, बाहेरच्या देशात जाईल, तिथली पुस्तकं वाचा. तिथल्या पुस्तकामध्ये तुम्हाला महाराजांचा इतिहास बघायला मिळतो. आमच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज 2 मार्काला, संभाजी महाराज 1 मार्काला, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज तर काढूनच टाकले. माझा भाचा परवा दिवशी आला मला भेटायला. मला म्हणला, भैया ह्यावी शिवाजी महाराज किती मार्काला पडतील रे? म्हणलो, पडतील कशा? ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. नाही वाचत आपण फक्त इतर गोष्टी आपल्या मुलांना दाखवत बसतो. महाराजांच्या इतिहासातून आणखी एक गोष्ट शिकायची. काय माहितीये? महाराजांनी इथल्या रयतेला जगण्याचं प्रेम निर्माण केलं. महाराजांनी मावळ्या कशा निवडले हो? महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता. एक पायरी महाराज चढत किल्ल्यावरती जात होते. आऊसाहेबांनी विचारलं, राजे शिवाजीचा छत्रपती शिवाजी होतोय, कसं वाटतंय तुम्हाला? महाराज म्हणाले, आऊसाहेब या किल्ल्याची एक पायरी चढतोय, पण या प्रत्येक पायरीवरती मला माझा तानाजी आठवतोय, प्रत्येक पायरीवरती मला माझा बाजी आठवतोय. आऊसाहेब हे सुवर्ण सिंहासन 32 मनाच्या सोनेरी सिंहासन जरी सजलं असेल तर या सिंहासनावरती आमच्या मर्दमावळ्यांनी रक्ताचे पायंडे वाहिलेत. तुम्हाला माहिती आहे, राज्याभिषेकासमयी इंग्रज अधिकारी आला होता. आपला राज्याभिषेक प्रत्येकाच्या घरात एक फ्रेम असते. त्यात एक इंग्रज अधिकारी आहे, महाराजांना मुजरा करतो. तर इंग्रज अधिकाऱ्याचं एक वाक्य, इंग्रज अधिकारी असं म्हणतो, महाराज त्या शिवाजी महाराजांच्या शेजारी एक माणूस उभा होता. तो माणूस, त्या माणसाला महाराजांचा राज्याभिषेक व्हायच्या अगोदर 2 महिने मी आमच्या इंग्रजांच्या वखारी शेजारी भीक मागताना बघितलं होतं. मी स्वतः माझ्या खिशातला 2 रुपये काढून त्या भिकाऱ्याला भीक दिली होती. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर तो माणूस महाराजांचा गुप्तहेर प्रमुख बहरजी नाईक होता. पण महाराज त्याला काही देऊ शकत नव्हते. का? कारण बातमी गुप्त ठेवायची होती. महाराजांना काहीतरी द्यायचं होतं बहरजी नाईकांना, पण नाही देऊ शकत. का? स्वराज्याचा गुप्तहेर कोणा इथला रयतेला, इथला माणसांना कळालं नाही पाहिजे. इतके अनेकांनी स्वतःचं बलिदान दिलं. रायगड बांधला हिरोजी इंदलकरांनी. महाराजांनी विचारलं, इंदलकर रायगड कसा बांधलात? इंदलकर म्हणाले, महाराज खूप सुंदर बांधला. महाराज वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर जाऊ शकत नाही एवढा सुंदर बांधला. आणि दुसऱ्या दिवशी घटना घडली. एक हिरकणी स्त्री आपल्या तान्या बाळाला दूध पाजण्यासाठी हिरकणी कडा उतरून खाली आली. खबर महाराजांना कळाली आणि महाराजांनी या हिरकणीला बोलावणं धाडलं. महाराजांचं राजकारण बघा. महाराजांनी या हिरकणीचा सत्कार हिरोजी इंदलकरांच्या हस्ते केला आणि महाराज इंदलकरांना म्हणतात, इंदलकर तुम्ही म्हणाला होतात वर गेलं तर हवा,
खाली गेलं तर पाणी शत्रूवर जाऊ शकत नाही, मग खिरकणी खाली गेली कशी? तरी इंदलकरांनी दिलेलं वाक्य आहे, उत्तर आहे, प्रत्येक मायमौलीनं साठवून जावं. इंदलकर असं म्हणतात, महाराज